मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात बिबट्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी काठीने वार केल्याच्या तसेच त्या बिबट्याला वन विभागाने दिवसीचं इंजेक्शन दिलं होतं म्हणून तो डोस कमी होता, त्यामुळे तो पिसाळला गेला होता. तो शहरामध्ये प्रवेश केल्याने वातावरण भीतीचं निर्माण झालं. यावेळेस आमदारांसह पोलीस निरीक्षक, वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी लाट्या काट्या देऊन त्या बिबट्याला पकडण्यात यश मिळवलं. बिबट्याला जेरबंद करून मुलीबागाचे अधिकारी यांनी आपल्या कार्यालयात नेऊन त्यावर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी आमदारांनी केलेल्या कार्याचा चांगला समाचार घेतला. या दोघेही आमदारांमध्ये कुठलाही कार्यात वाद झाल्याशिवाय राहत नाही. कट्टर विरोधक असल्यामुळे आज मुक्ताईनगर येथील सर्वसामान्य जनता या आमदारांच्या वादात दिसत आहे. कारण आशिक एकनाथराव खडसे यांनी केलेल्या आरोपाचा आमदारांनी टीकाशास्त्र केली. कारण अशी की आमदारांनी स्वतः काठी घेऊन बिबट्यावर वार केला व त्यावर झडप मारली, त्यामुळे स्थानिक शिवसेनेने आमदारांच्या जयजयकार केला. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी काय करावं हे त्यावेळेस कळत नाही. म्हणून याकडे आमदारांचं कामाचं लक्ष घेणं तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार पाटील यांच्या चांगला समाचार घेतला. गेस्ट हाऊसमध्ये स्वतः आमदार त्यांना पकडायला गेले. बिबट्याला काही लोकांनी काठीने मारहाण केल्याचा पण व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. काय वाटतं भाऊ आपल्या एकंदरीत या प्रकरणावर? हा बिबट्या पकडला म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी आले होते, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं. त्या बिबट्याला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी लाठीने मारहाण केली. एक प्रकारे तो बिबट्या जर या स्थितीमध्ये नसता आणि त्यांनी पकडलं असतं तर त्यांचं कौतुकच केलं असतं. परंतु अशा रीतीनं कारवाई करणं किंवा मारहाण करणं किंवा लाठीनं मारणं हा गुन्हा आहे. हा फॉरेस्टच्या माध्यमातून केलेला गुन्हा आहे. यामध्ये फॉरेस्टचे अधिकारी होते त्या ठिकाणी, त्यांनी त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं. तो 15-20 मिनिटांना बेहोश होते इंजेक्शन दिल्यानंतर आणि त्यामधल्या कालखंडामध्ये लाठीनं मारहाण करून आम्ही पकडल्याचं दाखवलं. पकडला आनंद आहे, परंतु नियमबाह्य कृती आहे. भाऊ, एक आदित्य तटकरेंनी वक्तव्य केले, अजित पवार गटाच्या मंत्री आहेत त्या आदित्य तटकरे, की आम्हाला अजितदादा हयात असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा होती, मात्र ते आता हयात नाही आणि त्यांची इच्छा आता सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून ती पूर्ण होईल असं ते म्हटले. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील असं त्यांचं म्हणणं आहे. अजितदादा पवार जिवंत असताना त्यांचं कौतुक करत होते आणि त्यांना आमचे मुख्यमंत्री होतील अजितदादा पुढचे 10 वर्ष आहे अशा स्वरूपाचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माणसं म्हणायचे. आता अजितदादा गेले आणि सुनेत्राताईंकडे सूत्र आले. मग आता सुनेत्राताईंना खुश करण्यासाठी अशा स्वरूपाचे वक्तव्य तटकरेंच्या माध्यमातून केलेलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे पकडलं बुवा आमदारांनी त्याला मारहाण केली, तर तो बिबट्या देत असताना जर त्याला पकडला असतं तर आम्ही आमदारांचं कौतुक केलं असतं. पण अशा पद्धतीने नियमबाह्य तो पकडला गेला, हा गुन्हा आहे असं खडसे म्हणतायत. खडसे म्हणा पोलीस तुम्हाला मोकळं आहे. शेवटी पोटदुख्या माणूस आहे, त्याची पोटदुखी काही थांबणार नाही. हे कोण काय बोललं यापेक्षा माझी लोकांप्रती माझी जी जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि बिबट्याला 2 वेगवेगळे बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिल्यानंतरही बिबट्या बेशुद्ध होत नव्हता. तशा अवस्थेत तो पडत होता, तुम्ही बघू शकता. आणि नागरी वस्तीत घुसवला म्हणून त्याला थोपवण्याचा तो प्रयत्न होता आणि तो कुठे जखमी झाला काय झाला हे जरा तुम्ही फॉरेस्टला विचारून घ्या. त्यांनी माझ्या समोर एका माणसावर हल्ला केला म्हणून त्याच्यावर मी थोडंसं अंगावर देऊन त्याला दाबण्याचा प्रयत्न केला. सगळी मंडळीने या गोष्टीचं कौतुक करण्याची धाडस खडसेंमध्ये नाही, कारण खडसे हे माणूस नाही आहे. हा एक निद्रूप याचा विजयाचा माणूस आहे. त्याच्यावर त्याच्यावर सिरियस घेणं कठीण मला नाही वाटत. खूप सिरियस घेतलं पाहिजे असं. काय परिस्थिती नेमकी आता बिबट्या आता तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे. त्यांनी त्यांना जेरबंद करून ते मला असं वाटलं त्यांनी काही उपचार करून त्यांना सोडला सोडला. अशा पद्धतीने थेट रस्त्यावर मध्ये पण वाहतूक आपण काय मागणी करणार आता मधल्या काळात आमचा जो भाग आहे तो व्याघ्र प्रकल्पाला अपेक्षित असा भाग आहे माझ्या माहितीनुसार. आणि तिथे बिबट्यांचे खूप बिबटे किंवा वाघ असतात, तिथे वाघ आहे, त्यांचं वास्तव्य आहे. मधल्या जंगलामध्ये आग लागणे किंवा पाणी नसणे पाणवठ्यांवर, त्याच्यामुळे ते शहराकडे येतात आणि हा नेहमीचा प्रकार आहे. जीवित झाले तर घडले असते तर दुर्घटना मोठी झाली असते. ठीक आहे, म्हणून काय करणार? आमच्या सुदैवाने असं काही घडलं नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे त्या विषयात आपण बोलणं बदललं बरं आहे. ओके ठीक आहे. सबस्क्राईब नाउ
and press the bell icon. Never miss an update.